टिकून देण्याचं कोट्यावधी रुपये साध्या नगरपालिकेच्या निवडणुकीला खर्च झाले, एकही सदस्य निवडून आला नाही. मला माझ्या वेंगुर्ला वासियांचा अभिमान आहे. त्या ठिकाणी 17 पैकी 15 सदस्य हे माझ्या पॅनलचे त्याने निवडून आणले. ह्याच्यामध्ये महत्व नाही आपण हे गोष्ट लक्षात ठेवा की त्या राहणेबाडीचं उत्तर त्यांनी मतपेटीतून दिलेलं आहे. तुम्ही एक मी तुम्हाला लहानशी गोष्ट सांगतो. एखादा जर तरुण मनुष्य त्याला काही नोकरी लागली की पहिल्यांदा काय करतो, बँकेमध्ये जातो आणि ते बँकेमध्ये कर्ज देऊन एक छानशी मोटरसायकल घेतो. एखादी कोण हिरो होंडा घेतो. माझ्या जरी लोक कमी घेतात हे झालं, परंतु घेत होते तुम्ही बऱ्याच घेत होते. हे लोक आले मी तुम्हाला म्हणतो आचारसंहितेमध्ये. आता मी सांगितले की तुम्ही अर्ज दिला ना, 2ची वेळ वाढवून गेला तर म्हणाले अर्ज दिला. आचारसंहिता एवढी कडक असते की तुम्ही जर 5च्या वर गाड्या तुमच्या कॉन्वॉयमध्ये असेल तर तुम्हाला शिक्षा त्या ठिकाणी होते. वेगवेगळ्यामध्ये काय घडलं, एका वेळेला 28 गाड्या आल्या. 28 गाड्यांचं नेतृत्व कोण करत होतं? त्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या गाडीच्या कॉन्वॉयमधून 28 गाड्या आल्या. धडाधड लोक त्याच्यामधून उतरले आणि त्या लोकांनी अक्षरशः विध्वंस केला. मी तुम्हाला मगाशी गोष्ट सांगितली मोटरसायकल. एखादा मुलगा जेव्हा नवीन मोटरसायकल घेतो, अगदी तो चांगला पिवळ्या रंगाचा फडका घेतो, रोज पुसत असतो, आपल्या घरातल्या ह्याच्यासारखी त्याची काळजी घेत असतो. या लोकांनी काय केलं असेल, हातामध्ये सळ्या होत्या, त्या पेट्रोल टँक मध्ये त्या मोटरसायकलच्या घुसवल्या. त्या मुलाला तो दुःख झालं तर आपल्या हृदयात कोणीतरी घुसवलं जातं. ते दुःख तुम्ही दूर करू शकता का? ते तुम्ही दुःख दूर करू शकत नाही. म्हणून अशी क्रूर कामं एखाद्या माणसाला तुम्ही जेवढ्या क्रूरतेपणाने मागता तेवढ्याच क्रूरपणे तुम्ही त्यांच्या आवडीच्या वस्तू सुद्धा विनाश करता. कोणी दिले तुम्हाला या ठिकाणी? तुम्हाला काय वाटतं की हा जिल्ह्यामध्ये तुमची संपत्ती आहे? तुम्हाला काय हा वाटतं की हा जिल्ह्यामध्ये सगळे राहणार तुमचे गुलाम आहे? ही गुलामगिरी आम्हाला मान्य नाही. तुम्ही आम्हाला जरी सोन्याचा त्या ठिकाणी चारा घातला तरी हे काय तुमच्या ह्याच्यामध्ये सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करायला आम्ही काय तुमच्या घरातले तुमच्या जो तुम्ही हे बांधलाय घेऊन त्याच्यामध्ये ते ठेवा. त्याच्यामध्ये पाहिजे तर तुमचे कुत्रे पाळा, काही पाळा, पण लोक नाही, त्यांना मन आहे. लक्षात ठेवा, त्यांना काळजी आहे. आज निधन नाही गेले असतील, सत्यविजय किशोर गेले असतील, परंतु प्रत्येक सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वासियांच्या मनामध्ये आजही रुकरुक आहे की माझ्या घरातला कोणतरी गेलेला आहे. आणि म्हणून मी तुम्हाला वाटते सांगतो की सत्यविजय विजेंचं जे काय बलिदान झालेलं आहे त्याची किंमत आज राणेला, निलेश राणेंच्या पराभवाच्या रूपाने माझी आमदारकी गेली, मला तिकीट मिळालं. मी तुम्हाला सांगतो की लोकशाहीचं रक्षण झालं पाहिजे. आज 14 तारीख आहे ना, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ना, त्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे. त्या घटनेने तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला. त्या घटनेने तुम्हाला लोकांना निवडून आणण्याचा अधिकार दिलेला आहे. त्या घटनेने नारायणांना कुठलाही अधिकार दिलेला नाही. त्या लोकांना तुम्ही पैसे देऊन फोडा म्हणून दिलेला आहे का? मग तो एखादा सरपंच असू दे, त्याला सुद्धा आपल्या गावातलं काम करायचा अधिकार आहे. मी समजा राष्ट्रवादीचा आमदार आहे आणि माझ्या गावामध्ये एखादा जरी शिवसेनेचा सरपंच असला तरी त्याला सन्मानाने सरपंच साहेबच म्हणतो. त्याची आदरणीय त्याला ट्रीटमेंटच देतो. यांना सरपंचांपासून आमदारांपर्यंत कोणालाही किंमत नाही. सगळ्यांना आडेतोडे म्हणणार. डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये सगळे अधिकारी बसलेले असताना त्याला अपमान करणार. कोणी दिला तुम्हाला अधिकार? अहो, तुम्ही ज्या वेळेला त्या सरपंचाचा अपमान करता, तुम्ही ज्यावेळेला त्या आमदाराचा अपमान करता, म्हणजे सरपंचाचा अपमान करत असताना तुम्ही त्या 1500 लोकांचा अपमान करता. परंतु एका आमदाराचा ज्यावेळेला तुम्ही अपमान करता त्यावेळेला तो 2.5 लाख जनतेचा तुम्ही अपमान केलेला आहे. आमदार कोणी असून दे, तो आमदार प्रकाश असून दे, तो आमदार दीपक केसरकर असून दे, आम्ही स्वतः नाही, आम्ही तुमचे प्रतिनिधी म्हणून तिथं बसतो. ज्यावेळेला मी एखादी ITI मागतो त्याला ITI मागणे माझा मुद्दा करणार नाही. गोर गरीब जी जनता आहे त्यांची मुलं ते ITI शिकणार आणि तिथं कुठेतरी ते कुठल्या कारखान्यात काम करणार आणि आपल्या आई वडिलांना स्तुती करणार. कोणी तुम्हाला अधिकार दिला त्याचे पैसे काढून घेण्याचे? ज्या वेळेला राज्य शासन मंजूर करतं एका 2 ITI साठी 15 कोटी रुपये आणि तुम्ही म्हणता की तुम्हाला पैसे देणार नाही किती म्हणून, कोणी तुम्हाला अधिकार दिलेला आहे? आणि हे जर आता तुम्ही वागणार असाल तर उद्या तुमचं पालकमंत्री पद सुद्धा काढून घेतल्याशिवाय मग आपल्याला काही भडकवायचं नाही. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की माझा नेहमी विश्वास राहिलेला आहे की
ज्यावेळेला मी या राजकारणामध्ये आलो, लोक मला हसायचे की तुम्ही गांधीजींची तत्व मानता, तुम्ही म्हणता की सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने गेलं पाहिजे. तुम्हाला माहिती एका काळी या सावंतवाडीच्या गांधी चौकात माझा सुद्धा मारामाऱ्या व्हायच्या. आमच्या आमदार साहेबांनी सुद्धा पुष्पदेव सावंतसाहेब पट्टे प्रदेश खाल्ले ना पोलिसांचे, ती गांधी चौकात दंगल झाली त्याला, बरोबर ना. अशांत काय कुठली तुम्ही शांत असायचं नाही, परंतु तुम्ही प्रयत्न करायला लागतात की तुम्ही शांत करायला. आज ही तुम्ही अशांत करायचं काम कोणी केलेलं आहे? सिंधुदुर्गचा पेट्टा खेळायचं काम कोणी केलेलं आहे? माहिती ना तुम्हाला कोणी केलेलं आहे? राणा संस्कृती कोणी आणली तुम्हाला माहिती आहे? मग आज हा पेटलेला जो सिंधुदुर्ग आहे तो शांत करायची जबाबदारी ही सुद्धा तुमची आहे. आणि महात्मा गांधींच्या ती सत्य आणि अहिंसेमध्ये ती ताकद आहे. आणि म्हणून ही ताकद तुम्ही मतपेटीच्या रूपाने दाखवली पाहिजे की आज जी कणकवली, जी भालचंद्र महाराजांची पुण्यभूमी म्हणून जी कणकवलीला ओळखली जातं, ती आज कणकवली राणा संस्कृतीचं राजधानी म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखली जाते. तुम्हाला माहिती आहे की आज गडचिरोलीनंतर सर्वात अशांत म्हणून सिंधुदुर्ग, ही सिंधुदुर्गची ओळख आहे का? या सिंधुदुर्गमध्ये सुसंस्कृत लोक राहतात आणि या सुसंस्कृत लोक राहत असलेल्या सिंधुदुर्गला जर हा डाग लागलेला असेल, सिंधुदुर्ग हे नाव कशामुळे आलं? सिंधुदुर्ग हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला, बरोबर आहे ना. शिवाजी महाराजांच्या आरमारी शक्तीचा प्रतीक असलेला सिंधुदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. आणि या सिंधुदुर्गच्या नावाला काळीमा फासण्याचं काम हे तुम्ही तुमच्या राजकारणाने आणि तुमच्या त्या जोटिंगशाहीने केलेलं आहे. आणि म्हणून आज जर आपण त्यांना हटवलं तर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना तो केलेला सलाम असेल एवढं मी तुम्हाला सांगतो. सिंधुदुर्गच्या नावासमोर आज राणा संस्कृतीचं नाव येता कामा नये, तर या राणा संस्कृतीला आपण हद्दपार केलं पाहिजे एवढं मी आपल्याला निश्चितपणे सांगेन. खरं तर मी नियमांचं खूप पालन करतो म्हणून आमच्या लोकांनी 3 वाजेपर्यंत वेळ वाढवून घेतलाय, परंतु मी तुमचं जास्त सहनशक्ती ही परीक्षा करणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांनी थोडीशी अल्पोपानाची तुमच्या सोय केलेली आहे, परंतु कावळे ओरडायला लागले तर ठीक आहे, पण कावळा माझ्यापर्यंत सुद्धा वाट बघायची. थोडक्यामध्ये माझं भाषण संपवणार आहे. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मी जो लढा दिला हा मतपेटीत मी दिलेला आहे. निश्चित करणं काय होतं माहिती आहे, मी असं मनापासून बोलत असतो की त्या नुकतेच आणलेले नसतात. तसं तुम्हाला काही गोष्टी सांगतो. राणीचे कार्यकर्ते कशाला म्हणतात, त्यांना माहिती नसतं की कुठल्या डिपार्टमेंट मधून काम मंजूर होतं, रस्ता कोण मंजूर करतात त्यांना माहिती नाही, पाण्याची स्कीम कोण मंजूर करतात त्यांना माहिती नाही. फक्त त्यांना एक गोष्ट माहिती आहे की तो मंजूर झाला की तिथं जायचं आणि नारळ कसा फोडायचा त्याचं योग्य ट्रेनिंग हे राणी साहेबांनी त्यांनी दिलेलं आहे. हे ट्रेनिंग केवळ त्यांनी त्यांनाच दिलं असं नाही. म्हणजे एखादा कोणतरी सारण कोणतरी जाऊन तिथे 40 लाखाच्या रस्त्याचं नारळ आपणच बघतो, त्याने कधी आयुष्यामध्ये 4 लाखाचा रस्त्याचं मदत केलेलं नसतं. परंतु त्यांच्यापुरतंही मर्यादित नाही, त्यांनी स्वतःला शिकवून घेतलेलं आहे की काही झालं तरी मी नीट केलेलं आहे. त्या सिंधुदुर्गमध्ये जे काय घडतं हे प्रत्येक गोष्ट आपल्यामुळे घडते असं त्यांचा एक गोड गैरसमज आहे. म्हणून एक माझं काय की मी थोडाच अभ्यास करतो आणि काय अभ्यास त्यांना शाळेची वगैरे काय सवय नसलं म्हणजे अभ्यासाची मला थोडीशी अभ्यास करायची सवय आहे. त्याच्यामुळे मी ज्याला या मतदारसंघाचा विचार करत होतो त्याला मला असं वाटायला लागलं की समुद्राच्या किनाऱ्यावर गेलं आणि किती स्कीम गेल्या त्या स्कीमने पाणी उपसलं की एप्रिल मे महिन्यामध्ये फार पाणी घाललं, बरोबर आहे ना. आमचे अध्यक्ष होते तर मी असा विचार केला की हा किती स्कीम गेल्या तर शेवटी एप्रिल मे मध्ये खारं पाणी आणि हे खारं पाणी यायला पर्यटक कुठे मिळणार किंवा आमच्या नागरिकांनी खारं पाणी का प्यावं. किनारीच्या पाण्याला 4% सुद्धा गावं सुद्धा आमचे नागरिक सुद्धा ते पाणी पिते आणि या ठिकाणी पर्यटन सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढू शकेल. म्हणून अजितदादांच्या विनंती करून ज्या वेळेला कॅबिनेट झाली सिंधुदुर्गमध्ये त्यावेळेला मी 250 कोटी रुपयाची स्कीम मंजूर केली होती, करून घेतली. ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी डिजिटल वॉटर सप्लाय स्कीम आहे. राणीने काय केलं असेल, एकदा पत्रिका काढल्या की आदरणीय राणे यांच्या शुभ हस्ते आणि कोणाच्या उपस्थितीमध्ये याचा
शुभारंभ होणार आहे. मी म्हणले ठीक आहे, यांचे लोक नेऊन नारळ वाढवतात ते लोकांना माहिती आहे, नुसते नारळच वाढवतात, पैसे दीपकबाईंनीच पाठवलेले आहे इथपर्यंत लोकांना माहिती असतं. परंतु यांनी असं केलं तर मग तो जनतेचा अपमान होणार, म्हणून मी थेट विमानात बसलो, अजितदादांच्याकडे गेलो, त्यांना आठवण करून दिली मी मंजूर करून घेतलेली आहे. तरी ह्या माणसाच्या हस्ते नाटका सुद्धा नारळ त्या ठिकाणी पुस्तकामध्ये सगळे अधिकारी नातेवाईक त्यांना थरथर गावतात, तुम्हाला माहिती आहे. पुन्हा गेले मुंबईला आणि त्यांनी मग पेपरमध्ये जाहिराती वाचली ना, पेपरमध्ये जाहिरात या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये, अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये होणार वाचली होती ना पेपरची जाहिरात, वॉटर सप्लाय स्कीमने दिली होती. पुन्हा तेच झालं आणि ते काय एमजीपीने पैसे दिलेले होते, मला वाटतं की त्याच्या आता बहुतेक एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला ते भरायला लागणार, कारण ते 25 नारळ तो परत नाटका निघाला आणि शेवटी त्या स्कीमचं काही न होता आता उद्घाटन झालेलं आहे. मला एवढं काय करायचं नव्हतं, मी कोणाकडे उद्घाटन जावं नाही, कोणी लहान कार्यकर्ता गेला नारळ फोडलं कोण म्हणते. परंतु यांनी समजा नारळ फोडला आणि उद्याची स्कीम बंद पडली तर माझ्या लोकांना पाणी मिळणार नाही, म्हणून मी 2 वेळा त्याचं उद्घाटन कॅन्सल केलं आणि म्हणून त्याला जर समजून नये तसं ती उद्घाटन कॅन्सल केली. तसंच आता तुमचा जो तिथं जाणार होतं दिल्लीकडचं विमान ते सुद्धा फ्लाईट कसं काय कॅन्सल करून त्याचं सुद्धा मला सांगण्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. आणि ही ताकद माझ्यामध्ये नाही, ही ताकद कोणामध्ये तुमच्यामध्ये आहे. आता राहिला किती, 1 दिवस राहिला बरोबर, 1 दिवसामध्ये मी किती ठिकाणी जाऊन मिटिंग घेणार सांगा. म्हणून मी सगळ्या जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एका ठिकाणी बोलवलं. कशाला बोलवलं, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की मी हे सांगायची गरज नाही, त्यांना माहिती आहे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हुशार आहे, त्याला तिथं ह्याचं सुद्धा बटन नसतं, ते दोघापैकी कोणी नको हा सुद्धा ऑप्शन नसतो. ते बटन काही तुम्ही दाबणार आहे का, नाही ना, ते बटन दाबून राणे घरी जाणार नाही, राणेनं दुसरंच बटन दाबायला लागतं. जे बटन थोडी त्यांच्याकडे होतं ते बटन दाबल्याशिवाय शॉक लागतो, पण छोटी माहिती द्यायची सवय आहे, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की जिथं शॉक लागतं तेच बटन तुम्ही दाबलं तर राहण्याला शॉक लागणार. कसं आहे की गमतीचा भाग जरी तुम्ही सोडला तरी हे काय त्यांच्यावर गंमत करण्यासाठी इथं उभा राहिलो नाही. कोणी मनुष्य असतो ना, मला एकदम मोकळा वाटतंय, आमदारकीचा राजीनामा दिला ना तर मग तुमचा मोकळा आहे. आमदार ह्याच्याकडे गेले की त्याला ताबडतोब फोन, आमदार तुझ्या घरी येऊन चहा घेतलं म्हणजे काय, आता तुला बघून घेतो, आमदार तुझ्या गाडीत बसलेली की आता काय, म्हणजे ते गावातले लोक चर्चा काढतात. म्हणून मला वाटतं की नाही घेतलं तर बरं, यांना मला आमच्या लोकांना कुठे प्रोटेक्शन देणार. ते काय करतात, त्यांची एक मोडेस ऑपरेंडी आहे. मोडेस ऑपरेंडी कोणाकडची माहिती आहे, जे गुन्हेगार लोक करतात त्यांची मोडेस ऑपरेंडी आहे. आणि पोलिसांना शब्द चांगला माहिती आहे की कुठला गुन्हेगार कसा वागतो, तसं त्यांचं ते असतं. तसं त्यांचे जे समर्थक आहेत त्यांची काम करायची पद्धत आहे. काय करतात, आधी एखादा मनुष्य टार्गेट करतो, त्यांचे तांडेल आता तिथं आहे, वेंगुर्ल्याहून आले, तांडेलांच्या घरी जायचं आणि 10 लोकांनी त्याला भरपूर मारायचे आणि नंतर काय त्या 10 लोकांनी जायचं आणि त्यांच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट द्यायची, म्हणजे त्याचा माराही बसला आणि वर पोलिसांची केसही झाली. त्याच्यामुळे त्यांच्या वाटेला राणींच्या कोण जात नाही. परंतु तुम्ही एक असा मनुष्य आहे की ज्याने ठरवलेलं आहे की तुम्ही मारहाण करा किंवा क्रॉस कंप्लेंट करा, तुमचा या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून मुंबईचं तिकीट विमानाचं हे मीच काढल्याशिवाय राहणार नाही. सगळेजण कॉन्ट्रीब्युशन करणार तिथं, आम्ही सगळे लोक कॉन्ट्रीब्युशन करणार. आम्ही काय झालं की गोव्याला कसं झालेलं की गोवा हे पर्यटन केंद्र झालेलं आहे. विमानाची तिकीट एवढी वाढतात ना, मी तुम्हाला सांगतो की 4-5 हजार रुपये तर विमानाचं तिकीट 20-20 रुपये होतं, बरोबर आहे ना. काही वेळेला 20,000 रुपये, काही वेळेला 25,000 रुपये होतं. पण प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन काढली पाहिजे. 5-5 हजार रुपये प्रत्येकाला काढायला लागले तरी हरकत नाही. त्यांना जे काय वाटतं की सिंधुदुर्गचा 7-12 माझ्या नावाने झालेला आहे, हे कधीतरी त्यांच्या मनातला भ्रम दूर करून त्यांना सन्मानाने विमानात बसून पुन्हा एकदा मुंबईला रावणाचा वध रामाने केला म्हणून आपण दसरा साजरा करतो ना, शोक नाही म्हणा, आनंद त्या ठिकाणी आनंदाचा उत्सव साजरा करतो. दुर्गा मातेने 9 दिवस त्या ठिकाणी युद्ध केलं आणि महिषासुराचं हे केलं, वध केला. त्यामुळे आपण नवरात्री साजरी करतो, बरोबर आहे का. आणि नरकासुराचा वध श्रीकृष्णाने त्या ठिकाणी सुदर्शन चक्र सोडलं आणि श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला म्हणून आपण दिवाळी साजरी करतो, बरोबर आहे का. आणि सगळे अवतार कोणाचे आहे, विष्णूचे अवतार आहे आणि विष्णूची पत्नी कोण आहे, लक्ष्मी.
त्या नरकासुराचा वध केल्याच्या लक्ष्मी त्या घरात प्रवेशच करत नाही. मागे नरकासुराचा वध करायला लागतो, त्या ठिकाणी आपण कार्य ठोकतो ते आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी लक्ष्मी पूजन करतो. बरोबर आहे ना? म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नरकासुराचा वध झाल्याशिवाय लक्ष्मीची पावलं या सिंधुदुर्गामध्ये मतपेटीतूनच करायला लागेल. त्याच्यामध्ये विश्वासबाई म्हणतात अहिंसा आणि नुसतं काय करता येईल, तर ते आपण नुसतंच काळी फोडायचं. काळी कसं फोडायचं, तर मतपेटीमध्ये ते बटन दाबून ते काळी फोडायचं आहे. ते काळी आपोआप तिथं फुटलं जाणार आहे. देवाने कुठलं शस्त्र वापरायचं, देवाने सुदर्शन चक्र वापरायचं की त्रिशूळ वापरायचा, तो शत्रुपतीने वापरलेला होता की रामाने वापरलेला धनुष्यबाण वापरायचा. हा म्हणजे तुमचा तुम्ही घ्यायचा. तुम्हाला सांगणार नाही काय वापरणार तुम्ही. ठीक आहे. आता तुम्ही मला विचाराल की राष्ट्रवादीचा आमदार असून तुम्ही असं कसं बोलू शकता की तुमच्याकडून असं कसं बदल घेऊ शकता. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की खरं तर माझी इच्छा होती की दुसऱ्याच्या हातून आपण पाहुण्याच्या हातून साप मारतो. बरोबर आहे की नाही. मी तसला मनुष्य नाही, पाहुण्याच्या हातून साप वगैरे काही मारत नाही. मी पवारसाहेबांना सांगितलं होतं की हा मनुष्य म्हणजे अक्षरशः सिंधुदुर्ग जिल्ह्याला संपूर्ण पिडून काढतो, अख्खा जिल्हा आपल्या नावाने करण्याचा प्रयत्न करतो. तर ह्याला कुठेतरी लढा दिला पाहिजे आणि तो लढा करण्याची संधी तुम्ही मला द्या. मी कुठल्याही पक्षामध्ये गेलो तरी राष्ट्रवादीचा एकही मनुष्य मी फोडणार नाही. नुसतं मला का द्या, तर मी सर्वसामान्य माणसांचं प्रतीक आहे. सिंधुदुर्गचा मनुष्य कसा असतो, सुसंस्कृत असतो. सिंधुदुर्गचा मनुष्य कसा असतो, दुसऱ्यावर प्रेम करणारा असतो. त्याला मी फणसाची उपासना देतात. काटे लागले तरी आतून गोड असतो. मी आता राणेंच्याबद्दल काही बोललो तरी समोर आलं तरी मी त्यांना चांगलीच ट्रीटमेंट देणार. असा हा कोकणी मनुष्य आहे. बोलताना कडू बोलेल पण आतून गोड असतो. या माणसाचा प्रतिनिधी पण नुसतं मला एकट्याला उभं राहायला द्या. किती लोक मतदान करतात बघा आणि कसं अक्षराला बाहेर आलं तर बघा. त्यावेळेला त्यांनी दिली नाही. त्यावेळेला जर मला संधी दिली असती तर मला पवारसाहेबांचा शब्द मोडायला लागला असता का, सांगा तुम्ही. मग त्यांना मी पत्रामध्ये लिहिलं सुद्धा आहे की त्यावेळेला मला संधी द्यायला पाहिजे. मग तुमच्यावर कोणी आरोप केला नसता. मी तुम्हाला आज सांगतोय की मी राणेंच्या विरोधात आहे म्हणून. मी 10 वेळा सांगतोय की राणेंचा माझा विरोध कशाला आहे, मला मंत्री करा म्हणून माझा विरोध आहे का, बिलकुल नाही. तुम्हाला मी सांगतो आज जर मी राणेंचा प्रचार केला असता तर मे महिन्यात माझा शपथविधी झाला असता. पण मला मंत्रीपद मोठं नाही आहे. मला तुमच्या आयुष्यामध्ये शांतता आणि समृद्धी आणायची आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.